नमस्कार मित्रांनो, स्मार्ट एमपीएससी विथ भूषण या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. हे 2 ते 2.5 मिनिटं तुम्हाला करंट अफेअरमध्ये 100% मार्क्स देतील. महाराष्ट्राच्या महाधिवक्त्यांमध्ये जर विचार केला तर महाधिवक्ता म्हणून बिरेंद्र सराफ यांची नेमणूक आणि ते 15वे म्हणून हे पदावरती ते काम करत आहे. महान्यायवादी जर म्हटलं तर आर व्यंकटरमणी हे 16वे आहेत. कॅग संजय मूर्ती हे 15वे आहेत. एससीच्या अध्यक्षपदावरती किशोर मकवाना आहेत जे 7वे आहेत. एसटीच्या अध्यक्षपदी अंतर सिंह आर्य आहेत जे 7वे आहेत. ओबीसीच्या अध्यक्षपदावरती आयोगाच्या अध्यक्षपदावरती हंसराज गंगाराम अहिर आहेत. निवडणूक आयुक्तांचा जर विचार केला तर मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून ज्ञानेश कुमार हे काम करतात आणि ते 26वे आहेत. इतर 2 निवडणूक आयुक्त ज्याच्यामध्ये एक येतात सुखबीर सिंग संधू आणि दुसरे येतात डॉक्टर विवेक जोशी. युपीएससीच्या अध्यक्षपदावरती डॉक्टर अजय कुमार आहेत आणि जे 35वे आहेत. एमपीसीच्या आयोगावरती रजनीश सेठ आहेत जे 6वे आहेत. राज्य निवडणूक आयुक्तांचा जर आपण विचार केला तर फार महत्वाचा प्रश्न आहे, नीट लक्ष देऊन ऐका. राज्य निवडणूक आयुक्त या पदावरती दिनेश वाघमारे सध्या काम करतायत. सर न्यायाधीश म्हणून भूषण गवई हे 52वे होते आणि राज्यपाल जर आपण म्हटलं तर महाराष्ट्राचे राज्यपाल आचार्य देवव्रत हे काम करतात. आचार्य देवव्रत हे महाराष्ट्र आणि गुजरात या संयुक्त राज्यासाठी राज्यपाल म्हणून काम करतात. संयुक्त राज्यपालाचं आपल्याला घटना दुरुस्ती माहिती आहे का? 7व्या घटना दुरुस्तीनुसार संयुक्त राज्यपालाची म्हणजे 2 राज्यांसाठी एकच राज्यपालाची नियुक्ती केली जाते. अगोदर हे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं आणि आचार्य देवव्रत यांचा जो जन्म आहे तो हरियाणामध्ये. मित्रांनो, ज्या कॉन्स्टिट्युशनल बॉडीज आहे त्याचे सध्याचे अध्यक्ष कोण या अँगलने हा प्रश्न सेट होतो. 100% पूर्व परीक्षेमध्ये गट ब च्या अथवा गट क च्या एक प्रश्न तुम्हाला हमखास मिळेल. रील आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.